सुस्वागतम। सुस्वागतम। आज या ठिकाणी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या चारही महत्त्वाच्या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये दुसरं अवयदान आणि देहदान याविषयीच्या संबंधीचं महाधिवेशन आपणा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। ही अतिशय आपणा सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे। ते गतिमान काम करणारे व्यक्तिमत्व डॉक्टर अशोकजी थोरात, मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी संचालक आणि मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे, बरोबर 20 वर्षापूर्वी हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांचं यकृत बदलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणाने पार पडली। आणि आत्तापर्यंतचं 20 वर्षाचं जे आयुष्य त्यांना लाभलं ते स्वतः असे समजतात की माझा पुनर्जन्म झाला आणि माझं उर्वरित आयुष्य मला अवयदान चळवळीसाठी द्यायचं आहे आणि त्यांच्या प्रयत्नामधून हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होतंय, म्हणून मी त्यांचा मुद्दाम उल्लेख करतो। व्यासपीठावर उपस्थित आहेत दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईचे अध्यक्ष आणि स्वतः डॉक्टर नसतानाही अवयदान क्षेत्रामध्ये त्यांनी किती काम केलं याची गणतीच करता येणार नाही। आणि असं एक फार गतिमान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री पुरुषोत्तमजी पवार, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनमध्ये काम करणारे आमचे सन्मित्र श्री देशपांडेजी, सुनील देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। वय वर्ष 75 पास केलंय, पण महाराष्ट्रामध्ये 4 अवयदान पदयात्रा त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या। एक नाशिक नागपूर ते आनंदवनामध्ये तिचा समारोप झाला, दुसरी नाशिक मुंबई कोकणातून थेट पणजीपर्यंत गेली, पायी प्रवास केला सर्व। आणि या अवयदान रॅलीमध्ये ते पेनमध्ये गेलेले असताना त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं। ते फक्त अंतिम संस्कार करण्याकरता नाशिकमध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी पनवेलपासून पुन्हा त्या अवयदान रॅलीमध्ये सहभागी झाले। असं एक अभिनव व्यक्तिमत्व आपल्यात आहेत। पुढे नाशिक ते नगर मार्गे बेळगावपर्यंत एक रॅली झाली, नाशिकहून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड करून उस्मानाबाद आणि तुळजापूरला तिचा समारोप झाला। या 4ही पदयात्रा पायी चालत त्यांनी पूर्ण केल्या। 4 लोक भेटले तरी अवयदानाचं प्रबोधन त्यांनी केलं। हेतू हा आहे की दोघंही पुरुषोत्तम जे असतील किंवा डॉक्टर आपले सुनील देशपांडे असतील, हे काही वैद्यकीय क्षेत्रातली माणसं नाहीत, पण त्यांना अवयदानाचं महत्त्व कळलंय आणि म्हणून त्यांनी या चळवळीला वाहून घेण्याचं ठरवलं। आमची संस्था नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज ही सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेनं गेली 108 वर्षापासून काम करते। ही फार मोठी संस्था आहे आणि आत्तापर्यंत सामाजिक विकासाच्या प्रकल्पामध्ये या संस्थेने फार मोठा सहभाग घेतला आहे। तुम्हाला सांगितलं पाहिजे, ही संपूर्ण यंत्रणा आपल्याला त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेनंच या ठिकाणी उपलब्ध करून दिली। म्हणून मी आदरणीय नितीन भाऊ ठाकरे आणि आमचे शिक्षणाधिकारी संस्थेचे आणि आमच्या सेवकांचं प्रतिनिधित्व करणारे एकेकाळी माजी संचालक डॉक्टर अशोकराव पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर महोदयांचं मनापासून स्वागत करतो। दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष विनोद हरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती करतो। या अवयदान चळवळीशी अनेक माणसं जोडली गेलेली आहेत।
ज्यांना याचं महत्त्व कळलं ती माणसं या चळवळीत येतात, ही चळवळ वाढवतात, मोठी करतात आणि म्हणूनच या चळवळीला आता बऱ्यापैकी यश आपल्याला येताना दिसतंय. तेव्हा मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि एका प्रार्थनेनं आपण या महाधिवेशनाला सुरुवात करतो आहोत. अतिशय पवित्र प्रार्थना आहे. मी पुरुषोत्तमजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना या ठिकाणी सुरू करावी. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ईशस्तवनाने करतो. मानवतेचं कार्य अवयवदान क्षेत्र आहे. या सर्व जगाचं कल्याण व्हावं, सर्व जगाचं मंगल व्हावं, त्यासाठी सर्व उपस्थितांना नम्र विनंती, आपण 1.5 मिनिटाची प्रार्थना आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी शांत चित्ताने, चित्त एकाग्र करून, डोळे बंद करून शक्य असल्यास ही प्रार्थना ऐकूया. या प्रार्थनेचे शब्द आपल्याला ऐकू येतील, पण ही प्रार्थना आपल्या मनातून असावी अशी आपल्या सर्वांना विनंती. सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत. अवयदानाशी संबंधित असलेल्या एका स्वागत गीतानं करता आहेत प्राध्यापिका श्रीमती वंदना रकिबे मॅडम. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. पुण्यकार्मियांचा हा सजला ज्ञान धर्म सोहळा. पुण्यकार
सजला ज्ञान धर्म सोहळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. पुण्यकार्मियांचा हा सजला ज्ञान धर्म सोहळा. कैवल्याच्या चांदण्यामध्ये चकर नाहतील येथे नक्षत्रांचे देणे घेऊन ज्ञानी जमले थे. कैवल्याच्या चांदण्यामध्ये चकर नाहतील येथे नक्षत्रांचे देणे घेऊन ज्ञानी जमले थे. पुण्यकर्मियांच्या मेळ्याची शुभमंगळ वेळा. पुण्यकर्मियांच्या मेळ्याची शुभमंगळ वेळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. श्रेष्ठ दान मेळा. जीवन मृत्यूच्या संघर्षातून नवसंजीवनी यावी. जीवन मृत्यूच्या संघर्षातून नवसंजीवनी यावी. ईश्वर लेण्याची प्रतिमा मनात ठसवावी. मानव कल्याणाचा सजला अनुपम हा सोहळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. मानव कल्याणाचा सजला अनुपम हा सोहळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. श्रेष्ठ दान मेळा. पुण्यभूमीवर स्वागत येथे श्रेष्ठ दान मेळा. पुण्यकार्मियांचा हा सजला ज्ञान धर्म सोहळा. ज्ञान धर्म सोहळा. ज्ञान धर्म सोहळा. धन्यवाद रकिबे मॅडम. आपण आलेल्या सर्व अतिथींचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मुंबईमध्ये अस्मिता नावाची एक संस्था आहे. ही संस्था मनोरुग्ण आणि अस्थिव्यंग मुलांचं संगोपन करणारी संस्था आहे. या संस्थेतल्या मुलांनी जे पुष्पगुच्छ तयार केलेत, मुलं कोणती आहेत? मनोरुग्ण आणि अस्थिव्यंग. पण अशाही मुलांच्या हातात किती कलाकुसर असते ते आपल्याला आता पाहायला मिळेल. त्यांनी तयार केलेल्या पुष्पगुच्छांनी आपण सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मी मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिकचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं ही विनंती. यानंतर नाशिकचे सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉक्टर अशोकजी थोरात साहेबांचंही स्वागत आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी पवार यांचंही स्वागत डॉक्टर भाऊसाहेब मोरे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विनोदभाई हरिया यांचं स्वागत श्री सुनीलजी देशपांडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाचे शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर अशोकराव पिंगळे हे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत श्री सुनीलजी देशपांडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर या महाधिवेशनाच्या निमित्तानं महादान 2023 ही स्मरणिका आम्ही जे महादान 2023 ही स्मरणिका आम्ही या ठिकाणी काढली, तिचं प्रकाशन आता प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते संपन्न होतोय. सर्व मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरील की त्यांनी या स्मरणिकेचे या ठिकाणी प्रकाशन करावं.
प्रमुख अतिथींना मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी या अतिशय चांगल्या स्मरणिकेचं शुभहस्ते आपल्या प्रकाशन केलं आहे. आजच्या या महाधिवेशनाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे साहेबांना करतो. त्यांनी कृपया प्रास्ताविक करावं. The Federation of Organ Body Donation मुंबई, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आज आयोजित केलेली आहे. त्यासाठी आपल्याला लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा विद्याप्रसारक समाजाचे तरुण तडफदार लाडके असे आमचे सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे, फेडरेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी पवार, नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक आमचे मित्र आणि आम्हाला नेहमीच ह्या कार्यात मदत करणारे डॉक्टर अशोकजी थोरात, आमचे मित्र सुनील देशपांडे, मराठा विद्यार्थी समाजाचे शिक्षणाधिकारी प्राध्यापक अशोकजी पिंगळे आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, गेल्या 20 वर्षापासून हा अवयवदान चळवळीचा हा यज्ञ आम्ही चालवत आहोत आणि त्याला चांगल्या प्रमाणे यश येत आहे. परंतु मध्यंतरी कोविडच्या या काळामध्ये 2 वर्ष या आमच्या प्रबोधना कार्याला थोडा अडथळा निर्माण झाला होता. त्यातून आता बाहेर पडून आपण परत ही अवयवदानाची चळवळ पुढे न्यावी, त्याकरता आपल्या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये जागरूकता प्रबोधन व्हावं म्हणून हा खरा आपला प्रयास आहे. आणि त्यासाठी आपण या चळवळीमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. आमचं मराठा विद्याप्रसारक तर आता आमचं नवीन कार्यकारी मंडळ आलेलं आहे, तर यातून ह्या मोठं व्यासपीठ आहे आम्हाला की त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर कार्य करू आणि ही अवयवदानाची चळवळ पुढे नेऊ असं मला वाटतं. त्याच्यासाठी आमचे सरचिटणीस नेहमीच सकारात्मक भूमिका त्यांची आहे आणि राहील असं माझी खात्री आहे. तसेच फेडरेशनची मंडळी आणि इथं आलेले महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात असलेले डेलिगेट्स हे सुद्धा यात भाग घेतील आणि ह्या चळवळीला बळकटी आणतील. आणि समाजामध्ये आपण जर ह्या गोष्टीवर मात केली तर एकही रुग्ण जो अवयवाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, यांचे अवयव खराब आहेत, आज आपण जर बघितलं तर किती हजारो लाखो लोक, कोणा डोळ्याची गरज आहे, कोणा हृदयाची गरज आहे, कोणा यकृताची गरज आहे, कोणा मूत्रपिंडाची गरज आहे, असे अनेक पीडित रुग्ण आहेत का त्यांना ऑर्गन किंवा अवयव बसवल्याशिवाय पर्याय नाही आहे. अशा ठिकाणी ही चळवळ उभी राहिली तर प्रत्येकाला अवयव मिळेल असं मला खात्री आहे. एवढंच थोडक्यात सांगून उशीर झालेला आहे. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर मोरे साहेब. यानंतर दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईचे अध्यक्ष आणि आमच्या चळवळीला पुढे नेणारे एक आमचे प्रणेते माननीय श्री पुरुषोत्तमजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या समयी व्यक्त करावं. नमस्कार. अवयवदान याचा संबंध जन्म आणि मृत्यू याच्याशी आहे. एक गेला की तो कायमचा गेला असं न होता, एक गेला तरी दुसऱ्याचा त्या गेल्यामधून सुद्धा एक जन्म होऊ शकतो. मृत्यू ही सर्वांना अप्रिय असलेली गोष्ट. जन्म झाला की आपण आनंद साजरा करतो, पण मृत्यू झाला की आपण शोक व्यक्त करतो. परंतु जीवन मरण ही एक निसर्गाची प्रक्रिया आहे, ती आवश्यक आहे. ह्या विषयामध्ये माझा प्रवेश कसा झाला? माझ्या वडिलांचा वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं. त्यांचं देहदान करण्याची इच्छा होती, परंतु काही कारणामुळे किंवा कुटुंबातल्या विरोधामुळे त्यांचं देहदान होऊ शकलं नाही. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की एका व्यक्तीचं देहदान झालं नाही तरीसुद्धा मी स्वतःला या चळवळीमध्ये झोकून देईन आणि ह्या देहदान चळवळीमध्ये मी गेल्या 14 वर्षापासून मी अविरत सेवा करतो आहे. मला फक्त तुमच्या टाळ्या नको. माझी एकच इच्छा आहे की माझे शब्द, माझी भावना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू द्या. ती फक्त ऐकून इथून गेल्यानंतर विसरू नका. ती तुमच्या बरोबर असलेल्या तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या समाजामध्ये ती पसरवा.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला फोन आला तर आपण सर्वात पहिले काय विचारतो की त्याला किती वाजता नेणार, कुठे नेणार, स्मशानात किंवा कब्रस्तानमध्ये किंवा जमिनीत गाडण्यासाठी. परंतु तिकडे काय साप आहे का जरा बघ, यांच्या खुर्चीखाली काठी आणा. नाही आहे साप, नाही ना, ते लगेच काठी आणायला गेले. साप दिसला की काठी आणा, त्याला ठोका. तुम्ही घाबरला, सॉरी. अरे किती साधी प्रक्रिया आहे. दिसला साप की आण काठी, ठोक त्याचं डोकं. मेला माणूस की ने त्याला स्मशानात आणि जाळून टाक. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराची, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे अगोदर, बघा सर, आम्ही ज्या भागातून आलो आहे आमच्याकडे प्रथा आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या अंगावरचे दागिने, घड्याळ, अंगठी, चेन, हे सगळं, चष्मा आम्ही त्याच्याबरोबर देतो. आम्ही ते काढून घेत नाही. तुम्ही सगळे नाशिककर आहात का? बहुतेक नाशिककर आहात. आपल्या नाशिकमध्ये पण तुम्ही मृत माणसाचे दागिने वगैरे काढून घेत नाही ना? घेता? अहो घेता. मी मेलेल्या माणसाचं बोलतो. मेलेल्या माणसाचं कोणी काढतं का दागिने त्याच्या अंगावरचे? आता मी मेलो तर ही अंगठी काढाल का तुम्ही? काढाल? मेलेल्या माणसाचं सुद्धा काढून घ्याल? मी तुम्हाला खोटं बोललो? आमच्याकडे काढत नाही असं म्हटलं? आमच्याकडे सुद्धा काढतात. मला तुम्हाला हे विचारायचंय, मृत्यूनंतर तुम्ही अंगावरचे दागिने, 10 तोळ्याची चेन, मंगळसूत्र काढून घेता, ते का काढता? फक्त याचं उत्तर पाहिजे. का काढतात बेटा? मौल्यवान आहे, कोणाला तरी कामाला येईल. अरे मौल्यवान आहे, कोणाला तरी कामाला येईल हे तुम्हाला कळतं, माझ्यानंतर दुसरा कोणीतरी वापरेल हे आम्हाला कळतं. परंतु ईश्वराने आम्हाला मोफत दिलेले अनमोल गहने, हे अनमोल दागिने आपल्या अज्ञानामुळे आपण गाडून टाकतो किंवा जाळून टाकतो. मृत्यूनंतर मी माझ्या 2 नेत्रांचं दान केल्यानंतर कमीत कमी 2 आंधळ्यांना मी दृष्टी देऊ शकेन. आणि आता तर सायन्सनी प्रगती केलेली आहे की एका कॉर्नियामधून, नेत्रदान म्हणजे लोकांना असं वाटतं की हे 2 डोळे काढून घेणार, चेहरा किती भकास दिसणार. तसं नाही. नेत्रदान म्हणजे ह्या मुली सुंदर आहेत, त्या अजून सुंदर दिसण्यासाठी डोळ्यात काय लावतात? मुलं जास्ती मोठ्याने उत्तर देतात. ही जी लेन्स लावतात त्या लेन्सच्या आकाराची ईश्वराने निसर्गातच दिलेली, या काळ्या बुबळावरची ट्रान्सपरंट काच आहे, तेवढी काच काढून घेतली जाते, ती एखाद्या अंध व्यक्तीला बसवली जाते आणि त्याला दृष्टी मिळते. सायन्सने आता प्रगती केली की ते एका कॉर्नियाचे 2 लेअर सेपरेट करून 2 वेगळ्या लोकांना ज्याच्यामुळे अंधत्व आलं त्यांना दिलं जातं. माझं जर आता माझ्या मृत्यूनंतर नेत्रदान झालं तर किती लोकांना दृष्टी मिळेल? सायन्सने प्रगती केली. त्या सायन्ससाठी आपण टाळ्या वाजवणार? अहो टाळ्या सगळ्यांनी वाजवू नका. ज्यांनी हा निर्णय घेतलाय की नाही माझ्या मृत्यूनंतर, अरे 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, 1 तासांनी आपण तो देह जाळून टाकणार, तेवढी काच काढून जर कोणाला दिली तर मी 4 लोकांना दृष्टी देईन. नाही, खरोखर माझा निर्णय आहे की मृत्यूनंतर मी माझे हे डोळे मी वाया घालवणार नाही, कोणाला तरी अंध व्यक्तीला देईन, 4 अंध व्यक्तींना देईन आणि त्याचा जीव वाचवीन. असा ज्यांनी निर्णय घेतला असेल त्यांनी मात्र जोरात वाजवा. वा 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 वा, खूप छान. मित्रांनो, निर्णय घेणं सोपं आहे, टाळ्या वाजवणं सोपं आहे, परंतु नेत्रदान म्हणजे ह्या 2 कॉर्निया देणे. चेहरा विद्रूप होत नाही, रक्त येत नाही आणि फक्त डोळेच नाही तर माझ्या शरीराची त्वचा, पायाच्या घोट्यापासून मांडीपर्यंतच्या भागाची आणि काही भागात पाठीची त्वचा घेऊन भाजलेल्या लोकांचा जीव वाचवू शकतो. अरे किती मोठं दान आहे. अरे नाही तर त्याच्यानंतर आम्ही त्याला आगीत जाळूनच टाकतो ना, जमिनीत गाडूनच टाकतो ना. ती त्वचादान केल्यानंतर रक्ताचा थेंब सुद्धा येत नाही. आणि असं हे दान मृत्यूनंतर, नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान आणि त्वचादान आणि आपण करू शकतो. आणि तुम्ही मेडिकलचे काही स्टुडंट्स आहेत या ठिकाणी, मेडिकलचे बरेच मोठे डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहेत. या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संपूर्ण देहाची गरज असते आणि त्यासाठी संपूर्ण देहदान, मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान आणि देहदान.
जर एखाद्याचा मृत्यू मेंदूमृत्यू झाल्यामुळे जर झाला, तो व्हेंटिलेटरवर असला, तर त्याचे जिवंत सॉलिड ऑर्गन्स हार्ट, लिव्हर, किडनी, पॅन्क्रियास, इंटेस्टाईन अशा प्रकारचे कमीत कमी 8 लोकांना जीवनदान देऊ शकतो. माझ्या घरात माझ्या वडिलांचं देहदान झालं नाही, म्हणून मी प्रेरित झालेला एक तरुण, आता तरुणच, केस पांढरे झाले म्हणून तरुण होत नाही, वय झालं म्हणून माणूस वयस्कर होत म्हणता येत नाही. माझ्यापेक्षा 6 वर्ष वडील असले सुनील देशपांडे, आम्ही दोघे जाऊन आम्ही पदयात्रा करत लोकांमध्ये ह्याच प्रचार प्रसार आणि लोकांचं प्रबोधन करतो. परंतु मला असं म्हणायचं आहे की ही गोष्ट तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा. मी एक लॉचा स्टुडंट, एक व्यापारी माणूस, मेडिकलशी माझा काही संबंध नाही. आज सुद्धा आम्ही टेक्निकल ट्रेनिंग दिली, आमच्याकडे ट्रेनिंग कोर्स घेतला. तरुण मुलांना नेत्रदान कसं घ्यायचं, कसं स्वीकारायचं याच्यासाठी प्रशिक्षण दिलं आणि तो कॉर्निया घेऊन ते ताबडतोब बँकेत पाठवतात. आजही रात्री बेरात्री हा एक नॉन मेडिको पर्सन आजही रात्री बेरात्री जाऊन त्या मृत व्यक्तीच्या डोळ्यातून तो कॉर्निया घेऊन बँकेत पाठवतो आणि कोणाला तरी दृष्टी मिळेल. लोक विचारतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? भीती वाटते की माझ्या हातून चूक झाली तर ते 2 लोक 4 लोक त्यांना दृष्टी मिळणार नाही. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक घे आणि ती मी काळजी घेऊन काम करतो. मी करतो हे सांगण्यासाठी नाही मित्रांनो, मला तुम्हाला फक्त एवढ्यासाठी सांगायचं आहे की तुमच्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये एक पुरुषोत्तम पवार लपून बसलेला आहे. त्याला जागा होऊ द्या, ह्या कार्याला पाठिंबा द्या, या विषयाला पाठिंबा द्या, हा विषय समजून घ्या. आमचे महाराष्ट्रातून आलेले तमाम कार्यकर्ते, बाहेरगावून आलेली मंडळी अजून पोहोचली नाहीत, ह्या ज्या खुर्च्या खाली आहेत ती मंडळी येणार, हा सभागृह भरणार. सर्व कार्यकर्ते लोक तयार होत आहेत, दान करण्यासाठी लोक तयार होत आहेत. तुम्ही तरुण मंडळी, तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा ह्या विषयाला पाठबळ द्यावं, या विषयाला समजून घ्यावं. इथून गेल्यानंतर तुम्हाला इंटरनेटवर याच्यातून त्याच्यातून जिथून माहिती मिळेल ती माहिती घ्यावी, काही शंका असल्यास आमची मदत घ्यावी आणि सर्वांना जिवंत असताना देत राहावं, जिवंत असताना देत राहावं. आणि आम्ही तर म्हणतो, चिता में जाएगी तो राख बन जाएगी, अरे मट्टी में जाएगी खाक बन जाएगी, अरे 2 नेत्रों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. सबका मंगल हो. खरं म्हणजे या अवदान चळवळीमध्ये बोलणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, पण बोलण्यापेक्षाही काम करणाऱ्या लोकांची संख्या पण तेवढीच मोठी. ही खूप काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे थोडं कार्यक्रम आपण आटोपता घेतोय, जास्त वेळ आपल्याजवळ नाही आहे. म्हणून मी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या कार्याला शुभेच्छा द्याव्यात. अवयवदानाच्या निमित्तानं आज इथे श्रेष्ठदान महाअभियान 2023च्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सिव्हिल सर्जन थोरात साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं ते पुरुषोत्तमजी पवार, देशपांडे साहेब, डॉक्टर भाऊसाहेब मोरे, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक पिंगळे, या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. एक अतिशय चांगली चळवळ गेल्या काही दिवसापासून डॉक्टर मोरे, त्याचप्रमाणे डॉक्टर श्री अशोक सोनवणे सर हे सर्वजण नाशिक जिल्ह्यामध्ये राबवत आहेत आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगली चळवळ उभी झालेली आहे. त्याच्यामध्ये मगा उल्लेख झाला त्या पद्धतीने अनेक कार्यकर्ते हे पदयात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करतायत. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे महामेळावे घेऊन या गोष्टीचं महत्त्व आता समाजातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होतं आहे. ही मला वाटतं अत्यंत आनंददायी अशी घटना आहे. कारण ज्या शरीराचं नंतर काहीच करता येऊ शकत नाही, की जे नंतर वायात जाणार असतात अवयव, ते अवयव जर आपल्यानंतर आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाला, समाजातल्या कुठल्या तरी घटकाला जर ते मिळाले तर त्याच्या आयुष्यामध्ये आनंद आपण फुलवू शकतो. ही भावनाच खऱ्या अर्थाने खूप मोठी भावना आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून हे जे काही आजचं पुस्तकाचं जे काही प्रकाशन झालेलं आहे महादान 2023, त्यात महादान या शब्दाला मी फार महत्त्व देतो. खऱ्या अर्थाने तुम्ही किती मंदिरामध्ये जाऊन पुण्य मिळवण्याकरता प्रार्थना केल्या
किंवा उपवास तापास केले, त्यापेक्षा अशा प्रकारचं दान जर आपण केलं आणि या दानातून आपल्याला काहीच गमवायचं नाही आहे, जे आपल्याला नको आहे तेच आपण त्या ठिकाणी दान देतो आहे, ही भावना आपण लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये नेत्रदान असेल किंवा यकृत दान असेल, किडनीचं दान असेल किंवा त्वचेचं दान असेल, या सगळ्या गोष्टी रुग्णांना मिळाल्यानंतर त्याचं आयुष्यामध्ये जो आनंद फुलणार आहे तो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ही चळवळ ही आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे, लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट्सला ज्या पद्धतीने डिसेक्शन करता मानवी देहाची गरज असते, त्याच्यामुळं मृत्यू पश्चात देहदान करण्याची सुद्धा चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे. त्याच्यामुळं नवीन येणारी डॉक्टरांची पिढी ही अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होईल. आणि या भावनेतून ही जी काही चळवळ चाललेली आहे, या चळवळीला मी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्याकडनं जी काही मदत लागेल ती मदत कायम आम्ही आपल्याला देत राहू. आमच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, या सगळ्यांचा वापर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. या चळवळीसाठी आम्ही सदैव या अवयवदान चळवळीच्या माध्यमातून तयार आहोत, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या अधिवेशनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझी 2 शब्द संपवतो. ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे आणि डॉक्टर अशोकराव पिंगळे यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची या ठिकाणी अतिशय शोभा वाढवली. एक सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. ते आहेत माननीय श्रीयुत कृष्णराव पाटील अंमळनेर, पण सध्या मुक्काम त्यांचा नाशिकमध्येच आहेत. आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत हिराबाई कृष्णराव पाटील. हे दाम्पत्याचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून एवढ्यासाठी मी करतो आहे की हे आपल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष जे आहेत माननीय श्री पुरुषोत्तमजी पवार, त्यांचे सासू सासरे आहेत. आणि ह्या दोघाही उभयंतांनी असा निर्णय घेतला, मृत्यूपश्चात आमचं देहदान करण्यात यावं आणि एकदा देहदान झाल्यानंतर पुढील कुठलाही विधी करण्यात येऊ नये. आता असा लोकक्रांतिकारक निर्णय एखाद्या व्यक्तीने घेणं हा समाजासाठी निश्चितपणानं आदर्श असतो. आणि म्हणून मी आणि त्यांनी सर्व सोहळा आधी करून टाकला. तुमचा दशक्रिया असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, ते आधीच करून टाकले. त्यामुळे पुढं करायची काही गरज त्यांनी ठेवली नाही. पण अशा कृतीतून समाजाने आदर्श घ्यावा आणि हे दाम्पत्य आपल्या समोर आणावं, हा आमचा हेतू आहे. मी आपले शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर अशोकजी थोरात साहेबांना विनंती करतो की या दोन्ही मान्यवरांचा त्यांनी आपल्या शुभास्ते सत्कार करावा. दोनच मिनिटं. हो, बोला ना. की मृत्यू सगळ्यांचा होणार आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयजन त्याचा शोक व्यक्त करणार आहे. शोक न व्यक्त करता मृत्यू होणार आहे, मृत्यू तुला जेव्हा यायचं तेव्हा ये, मला तुझी भीती नाही, कारण मला माहिती आहे की मी तुला टाळू शकत नाही आणि बोलून तू येऊ शकत नाहीत. मी ज्या पॅलेटिव्ह केअर हॉस्पिटलमध्ये मी सेवा देतो त्या ठिकाणी मी ट्रस्टी आहे. त्या ठिकाणी कमीत कमी 40 पेशंट आजच्या या घडीला आहेत की ते सांगतात, या अल्लाह मुझे उठाले, हे भगवान मला वाचव, मला याच्यातून सोडव या जीवनातून. परंतु त्यांना मृत्यू येत नाही. आणि एखादा तरुण मोटरसायकलवर जात असतो, कधी अपेक्षा नसते आणि त्याचा अचानक मृत्यू होतो. मृत्यू बोलवून येत नाही, मृत्यू टाळून टाळत नाही, तो जेव्हा यायचा तेव्हाच येईल. त्यामुळे जिवंत असताना त्या मृत्यूची तमा न बाळगता जिवंत असण्याची आपण आनंद घ्यायचा आहे. आणि तो आनंद घेण्याची प्रेरणा यांना मिळाली आणि त्यांनी आपल्या जिवंतपणी जी काही नंतर जेवण खावण घालायचं आहे, गावाला जेवण घालायचं आहे, ते क्रियाकर्म न करता, केस वपन नाही, कुठलेही विधी नाही, ते विधी सर्व टाळून आणि त्यांनी स्वतःच्या हाताने मित्राला गोड गावाला जेवण घातलं. 7 दिवसाचा सोहळा केला आणि तो आनंद साजरा केला. साक्षात स्वर्गदर्शन सोहळा साजरा केला. म्हणून त्यांचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. थँक्यू. यानंतर या उद्घाटन सोहळ्याची सांगता पुढचे सेशन आपण
हा उद्घाटन समारंभ संपल्यानंतर पुढे कंटिन्यू करणारच आहोत. ते सांगता करण्यासाठी मी नाशिकचे सन्माननीय शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर अशोकजी थोरात साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हा सर्वांना या कामी शुभेच्छा द्याव्यात. दान श्रेष्ठ दान महाअभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांना बैठक असल्यामुळे गेले असे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री पुरुषोत्तमजी पवार, माननीय डॉक्टर भाऊसाहेबजी मोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री कृष्णराव पाटील, त्यांच्या सौभाग्यवती हिराबाई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेली वडीलधारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं म्हणजे दानाचे अनेक प्रकार असतात. कुणी पैशाच्या स्वरूपात दान करतं, कुणी अन्नाच्या स्वरूपात दान करतं, कुणी कपड्याच्या स्वरूपात दान करतं. परंतु हे दान आणि अवयवदान किंवा रक्तदान ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पहिले जे प्रकारचे दान आहेत ते आपण कोणी दान केलं हे माहीत असतं, कोणाला दान केलं हेही माहीत असतं, घेणाऱ्यालाही माहीत असतं की आपण अमक्याकडून हे दान स्वीकारलेलं आहे. थोडी कुठेतरी कृतज्ञतेची भावना त्याच्यामध्ये असते आणि देणाऱ्याला कळत न कळत त्याचा थोडा फायदा होतो, कुठल्याही स्वरूपात असेल. परंतु शरीराचा भाग दान करणं म्हणजे रक्तदानापासून ते देहदानापर्यंत हे दान करणं म्हणजे हे खऱ्या अर्थानं सतपात्री दान आहे. आपण दिलेलं दान हे कोणाला जाणार आहे? काही वेळेला आपल्या नातेवाईकाला जिवंतपणे दान केलेलं दान वेगळं, परंतु जसं सांगितलं की ब्रेन डेड असताना काय दान करता येतं, डेथ झाल्यानंतर काय दान करता येतं, हे दान कोणाला जाणार आहे हे त्या व्यक्तीला माहीत नसतं. कदाचित स्वतःच्या नातेवाईकाला जाईल, स्वतःच्या जातीच्या लोकांना जाईल, स्वतःच्या धर्माच्या लोकांना जाईल किंवा धर्माच्या पलीकडच्या लोकांना जाईल हेही माहीत नसतं. म्हणून खऱ्या अर्थानं हे सतपात्री दान आहे. आणि जसं सांगितलं की आपला शरीर एकदा डेथ झाल्यानंतर तो आपण लवकरात लवकर त्याचा अंत्यविधी करण्याचा प्रयत्न करतो. का करतो? किंवा एखाद्याचा कुणी नातेवाईक लांब असेल, त्याला येण्यासाठी एका दुसरा दिवस वेळ असेल, तर अशी मंडळी आमच्याकडं विनंती करतात की त्याला कुठंतरी कोल्ड स्टोरेज बॉडी मॉर्च्युरी कॅबिनेटमध्ये ठेवता येईल का? कशासाठी? कारण एकदा जीव निघून गेल्यानंतर त्या देहापासून त्याला जर कोल्ड ह्याच्यात नाही ठेवलं तर त्याची पुढची प्रक्रिया सुरू होते आणि ते तुम्हाला आम्हालाही नको असते. मग अशा वेळी जर आपले काही अवयव इतरांच्या कामाला येत असतील तर नक्कीच आम्ही सगळ्यांनी त्या चळवळीचा भाग होणे आवश्यक आहे. आणि ही चळवळीचा भाग होत असताना बरेच आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी इथं बसलेले आहेत. यांनी तर सगळ्यांना प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रबोधनातून, प्रत्येक चर्चेतून ह्या अवयवदानाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्वही समजून सांगणं आवश्यक आहे. व्यासपीठावर बसलेली आणि समोर बसलेली मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील काही आहेत, काही नाही आहेत. हे काम खऱ्या अर्थानं आरोग्य विभागाचं आहे, परंतु आमच्याही पेक्षा जास्त तळमळीनं, जास्त इच्छाशक्ती घेऊन ही मंडळी पुढे येऊन हे अभियान चालवतात. त्याबद्दल मी त्यांचं आरोग्य विभागाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि मी बघितलं सांगताना ते आम्हाला जे तांत्रिक ज्ञान माहीत आहे त्याच्यापेक्षा पुढचं ज्ञान ह्या मंडळींना माहीत आहे. परंतु हे तुम्हाला धन्यवाद देत असताना मी हेही सांगेन की आमच्या डिपार्टमेंटच्या डॉक्टर मंडळींनी किंवा सरकारी, त्यातल्या त्यात सरकारी नोकरीमधल्या लोकांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर काही जणांना वाटतं की हे खरं आहे, काही जणांना वाटतं हे यांच्या नोकरीचाच भाग आहे, यांना पगार सरकार ह्याच्यासाठीच देतं.
म्हणून कदाचित आम्ही सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत मनात तेवढ्या रुजत नाहीत. जसं सांगितलं गेलं की तुमच्या हृदयाशी भिडायचे, तुमच्या टाळ्यांची गरज नाही, असं आपल्याला आत्ता बोलता बोलता पवारसाहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं तुमच्यासारख्या मंडळींनी स्वतःच्या अनुभवातून जर ह्या गोष्टी समाजापर्यंत नेल्या तर निश्चितपणाने या चळवळीला मोठं यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण बघतो की आपल्या देशात अनेक रुग्ण आहेत की ज्यांना या अवयवांची गरज असते आणि ते आपली वाट पाहत आहेत की कोणीतरी याच्यासाठी आम्हाला मदत करेल. आणि तो मदतीचा दुवा ही मंडळी सगळी होत असताना आपणही आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रपरिवारांमध्ये अवयवदानाचं महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे. या कार्यक्रमाला मला बोलवलं, सकाळी रॅलीच्या उद्घाटनालाही बोलवलं, त्याबद्दल डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचे, त्यांचे सहकारी सर्व यांचे मी मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक थोडक्यात आभार प्रदर्शन या ठिकाणी मी स्वतःच करतो. या कार्यक्रमासाठी नाशिकचे शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर अशोक थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या सर्वांना एक संदेश दिला आणि सकाळी आपल्या अवयवदान रॅलीचे त्यांच्या हस्ते आपण उद्घाटनही झालं. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांनी हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्यांची सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली. मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आदरणीय श्री कृष्णराव पाटील आणि सौभाग्यवती हिराबाई पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. ते फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष माननीय श्री विनोदभाई हरिया हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सहकारी माननीय श्री पुरुषोत्तमजी पवार, माननीय श्री सुनीलजी देशपांडे सर आणि या चळवळीशी संबंधित असणारे सर्व मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आणि वेगवेगळ्या नर्सिंग महाविद्यालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय असतील, त्यांनी त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी रॅलीला पाठवले. रॅलीच्या माध्यमातून फार मोठी जनजागृती होते. लोकही या रॅलीकडे अतिशय उत्सुकतेने पाहतात, त्यांना एक कुतूहल असतं आणि त्या माध्यमातून अवयवदान हा विषय समाजामध्ये पसरण्यासाठी फार मोठी मदत होते. म्हणून ती अवयवदान रॅली काढणं हे फार महत्त्वाचं होतं. इथल्या व्याख्यानांचा जेवढा उपयोग होतो तेवढाच उपयोग त्या रॅलीचा सुद्धा होतो. आपण सर्व विद्यार्थी अतिशय मनापासून या रॅलीमध्ये सहभागी झालात, आपला मौलिक वेळ दिलात आणि अतिशय चांगल्या घोषणा आपणा सर्वांनी दिल्या. म्हणून मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी आपणा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न झाला अशा माझ्या स्वतःच्या भावना व्यक्त करतो आणि याची सांगता झाली असं मी जाहीर करतो. पुढचं सेशन लगेचच सुरू होईल. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना आवर्जून निमंत्रित केलेलं होतं ते इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार आदरणीय हिरामनजी खोसगर साहेब या ठिकाणी आलेत. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती करतो. आणि पुरुषोत्तमजी पवार यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात यावं. आमदार हिरामनजी खोसकर साहेबांनी आपल्या ह्या चळवळीला फार मोठी मदत केलेली आहे आणि त्यांनी उद्घाटन सोहळ्यासाठी यायचं मान्य केलेलं होतं. परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने, आणि आज शिवरात्र आहे, आजचा दिवस महान पवित्र दिवस आहे आपल्या भारतीय संस्कृतीतला, त्यामुळे लोकप्रतिनिधींना कितीही प्रयत्न केला तरी लोकांच्या समस्या सोडवण्यात प्रचंड वेळ जातो आणि त्यातून त्यांना फार कमी वेळ या ठिकाणी सार्वजनिक कामासाठी त्यांना द्यायची वेळ येते नाविलाजाने. आज ते आपल्यात उपस्थित झालेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आणि आपलं पुढचं सेशन सुरू होण्यापूर्वी आपले जे मान्यवर या ठिकाणी आता अधिवेशनासाठी उपस्थित आहेत त्यांच्या समोर हिरामन खोसकर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खोसकर साहेब या. आज महाशिवरात्रीनिमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आणि मी दिलगिरी व्यक्त करतो, आज सकाळपासून
जवळजवळ 11 प्रोग्राम सकाळी 8 वाजेपासून सुरू आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये भेट देण्यासाठी जलालपूर असेल, सोमेश्वर असेल, नाशिकमध्ये हा 4था कार्यक्रम आहे. म्हणून आपल्या कार्यक्रमाला लेट राहिल्याबद्दल मी सर्वांकडे दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमचे गुरुवारी डॉक्टर मोरेसाहेब यांचा फार माझ्यावर प्रेम. गेल्या जिल्हा परिषदला असल्यापासून जिल्हा परिषद 25 वर्ष मी काम केलं. नेहमी कुठलाही पेशंट असो, डॉक्टर साहेबांना फक्त फोन केला का पेशंटला, डॉक्टर साहेबांना फोन आला, त्यांना वाटलं का आता खोसकरांचा फोन आला, 10-20 हजार रुपये कमी करायचे नेमकंच या ठिकाणी. आणि त्यांनी 2 वेळेस आमंत्रण येऊन दिला, परंतु महाशिवरात्र असल्यामुळे एक ठिकाणी उशिरा आलो. पण ह्या ठिकाणी येतानीच इथं पूर्ण हाल भरलेला होता. मी खरोखर आपल्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण सकाळी सुद्धा एक सत्संगाचा कार्यक्रम होता पंचवटीमध्ये, तिथंही अशीच उपस्थिती जवळजवळ 1000-1500 तिथं उपस्थिती होती. आपणही सगळे उपस्थित राहिल्याबद्दल व्यासपीठावरच्या सर्व मंडळीच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि महाशिवरात्रीच्या आज सर्वांकडून आशीर्वाद घेतो का पुढच्या भावीसाठी वाटचालीला आम्हाला शुभेच्छा देण्याची अपेक्षा करतो. थांबतो. जय. मी खोसकर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या उद्घाटन समारंभासाठी हजेरी लावली. धन्यवाद खोसकर साहेब.